सह्याद्रीच्या कुशीत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे श्री गगनगिरी महाराज मठ मनाला शांतता आणि आत्म्याला ऊर्जा देणारे अद्भुत स्थान, भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र मानले जाते. योग, साधना आणि अध्यात्म यांचा संदेश देणारे श्री गगनगिरी महाराज यांनी अनेकांना भक्तीचा मार्ग दाखवला. डोंगर, धबधबे आणि हिरवाईने नटलेले हे रम्य वातावरण प्रत्येकाला एक वेगळीच दिव्य अनुभव देऊन जाते. चला तर मग डिवाइन ट्रेल्स मराठी सोबत अनुभवूया रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील निसर्गरम्य प्रवासाची दिव्य सफर. हा आहे खोपोली जवळील श्री गगनगिरी महाराजांचा पवित्र मठ. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला देते. मठाच्या आजूबाजूला वाहणारी नदी, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. विशेषतः पावसाळ्यात येथे छोटे धबधबे आणि धुक्यांनी भरलेला परिसर अतिशय आकर्षक दिसतो. लोणावळा आणि खोपोली येथून येथे सहज पोहोचता येते. वीकेंड ट्रिप, नेचर लवर्स आणि भक्तांसाठी हे ठिकाण एक परफेक्ट डेस्टिनेशन मानले जाते. शांतता, भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत अनुभव घ्यायचा असेल श्री गगनगिरी महाराज यांच्या मठाला नक्की भेट द्या. असं सांगितलं जातं, गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशिनी यांच्या घराण्यातील होते. श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंगे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असलेल्या मंदुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय 3 वर्ष असतानाच त्यांचे आईचे व 5 वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथीय हठयोगी व जलतपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. स्वामी गगनगिरी महाराज हे दत्त अवतारी संत मानले जातात. लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. नाथ संप्रदायाबरोबर ते 32 शिराळा येथे आले. तेथे वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा मिळवली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी त्यांची भेट झाली. तद्वत त्यानंतर पायी भारत भ्रमण सुरू केले. काश्मीर, लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले. नाथ संप्रदायातील महंताबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. नेपाळ, भूतान, मानसरोवर, गौरीशंकर, गोरख दरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले. गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादनासाठी प्रवास केला. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले. निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग व संवर्धन व संगोपनाचा उपदेश देत असत. या स्वतः वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आदी उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्ग संवर्धनासाठी आदर्श घालून देत. महाराजांची शिकवण नेहमी हेच सांगत की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला. त्यांनी दाजीपूर येथील अनेक वर्ष तपश्चर्या केली. सुरुवातीस महाराज एका धनगर वाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला व वनस्पती भरपूर असल्याने तेथे रमले. झाडाच्या डोलीत त्यांनी तप केले. भूत विद्या, जारण मारण उच्चाटन
विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचा शोध लागला. या तपात झोपण्यासाठी गवताची गादी केली होती. ती गादी झाडासारखी अंकुर फुटून वाढू लागली. त्यामुळे विद्या पूर्णत्वास जात असल्याची खात्री झाली व ते सिद्ध होऊ लागले. पर्जन्य काळात अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुब्याच्या सालीचा वाक व आपट्याच्या सालीचा वाक व पळशाच्या पाण्याची इरले करून पावसात हलते घरही बनवीत पुढे गगनगडावर जल व उभे राहून तपश्चर्या केली व योगशास्त्रातील अनेक विद्या व अवघड सिद्धी प्राप्त करून घेतल्या. विमाल ज्ञान, शिवयोगी उन्मिनी अवस्था व विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या आत्मसात केल्या. अशाच सुंदर, रम्य आणि आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या डिवाइन ट्रेस मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या दिव्य प्रवासात. जय गगनगिरी महाराज.